दिसतेस हा तू. बाबा दिसते ना छान ती. हो मग. मीरा असेच ठेवत जा केस तू. काय पलटी मास्टर दिसते दादा. आत्ता म्हणत होतास ना मीरा कशी अगदी सिंपल साडीत असते, एक वेणी घातलेली असते. काय हे बघ नर्मदा, माझ्या सुनेनी तिला जे आवडेल ते करावं. एक्झॅक्टली बाबा, पण ही आवड फक्त तुमच्या सुनेची नाहीये. कळलंय मला ते, पण अनन्या काय ना, एकमेकांच्या आवडीनिवडीसाठी सगळं करावं, त्यात एक वेगळं सुख असतं, हो की नाही? मीरा, मीरा चहा देतेस ना? काय चाललंय? आई बस चहा घेशील? हो. मंजिरी, सकाळी सकाळी कुठे बाहेर गेली होतीस? हो ते मार्केटमध्ये गेले होते, थोडं सामान आणायचं होतं. आई मीरा मोक्या केसांमध्ये छान दिसतीये ना. हो तेच बघत होते मी. छान दिसते, अगदी नक्षत्रासारखी. मोक्या केसात ना छान दिसतेस तू. आणि माझं ऐकणार असशील ना तर केस मोकळेच सोडत जा. हे धर. छान आहेत तुझे केस, लांब सडक. अनन्या कुठल्या तरी पार्लर मध्ये हेअर स्पाला जाते. तू पण जात जा महिन्यातनं एकदा तरी. मी तर म्हणेन महिन्यातनं 2दा जात जा. नाही नको आई साहेब, आपलं ते घरगुती उपायच चांगले, म्हणजे शिकेकाई, रिठा, आवळा. कालकेशा तंत्र वापरावं लागेल. तुला समोरून वार करता आला नाही, आता लपून छपून कार्य साधावं लागेल. मीराचा एक केस घेऊन येईल. सॉरी.
मी म्हणाले ना मोकळे सोडले की गुंततातच केस. सॉरी. नाही ठीक आहे. मीराचा केस मिळवला की तो तुझ्या रक्तात भिजवून घे. मी तुला मंत्र सांगते. सूर्यास्तानंतर तो केस हातात ठेवून हे मंत्र म्हणायचे. मंत्राचं आवर्तन पूर्ण झाल्यावर तो केस घे. घरातली कुठलीही एक निर्जीव पण मनुष्य सदृश वस्तू हवी. एखादी मूर्ती नाहीतर बाहुली किंवा किंवा पिठाचा बाहुला तयार कर. मीराच्या केसावर विधी कर. तो केस ज्या वस्तूत ठेवायचा आहे ती वस्तू आणायला विसरू नकोस.